साहेब, लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये नाहक माझं नाव टाकून स्वतःची व्यासंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. मी परवा देखील जाहीर भाषणामध्ये सांगितलं की ज्या दिवशी मी सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणाची 7 लोकांची IAS ऑफिसरची टीम तिथं होती. त्या बाबतीमध्ये स्पष्ट जर पालकमंत्री म्हणून मी भूमिका घेतली असेल की ती जर काय PFAS जे असेल हे जर घातक आहे तर ते घातक आम्ही व्हायला देणार नाही म्हटल्यानंतर एवढा टाहो कशाला बाकीच्याने फोडायचा. म्हणजे नक्की कंपनी नको आहे की पालकमंत्री म्हणून मला त्रास द्यायचा आहे, हा देखील निर्णय घेतला पाहिजे ना काही लोकांनी. मला सोशल मीडियाचा 100% आदर आहे, पण अशा पद्धतीनं काहीच नसताना कोणाला तरी आणायचं, त्याच्याकडनं काहीतरी वधवून घ्यायचं, त्याला टेक्निकल माहिती नाही त्याच्याकडनं बोलायला लावायचं. माझं मत असं आहे की सरकारची भूमिका स्पष्ट आहे की अशा पद्धतीचा प्रकल्प जर होणार असेल, तिथं प्रोडक्शनच चालू नाही आहे. मी सांगितलं फ्लोरिनचं प्रोडक्शन चालू आहे, पण जो कोण आपण म्हणतोय तो काय क्लोरोफ्लायर अल्काईन काय PFAS त्याचं प्रोडक्शन चालू नाही. त्यांनी ट्रायल बेसिसवर काढण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं विघटन देखील कुठं झालं हे मी सांगितलंय. पण एवढं सांगून सुद्धा कदाचित आता मला माहीत नाही त्याच्यामागं कोण आहेत किंवा काय, एवढं सांगितल्यानंतर जनतेला कळतं माझी भावना काय. पण काही लोकांना जाणीवपूर्वक जर कळतच नसेल तर मी त्याला काय करू. पुढे सरकार ऍक्शन घेणार आहे की नाही? अहो, मी तीच सांगितलं ना, जर याच्यामधनं काहीतरी वेगळं घातक निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीवाले करणार असतील तर त्याला आम्ही बॅन करू, इतक्या चांगल्या भाषेत सांगून सुद्धा बॅन करू, प्रतिबंध करू, बंद करू, आता 3 शब्द सांगितले.